त्याच्यामुळे आई आणि वडिलांची दोघांचीही मानसिक अवस्था व्यवस्थित असणं आणि मुलांशी तुम्ही जेव्हा डील करता, तेव्हा संयमाने त्यांना हाताळणं हे खूप आवश्यक आहे. आता लहान मुलं म्हटल्यावरती आदळआपट करणार, ते नाही करणार तर कोण करणार? लोकं मोठी-मोठी 30शी आणि 40शीत आली तरी पण आदळआपट करतात. तर ही तर लहान मुलं असतात. 4 आणि 5 वर्षांच्या मुलाकडून तुम्ही ते सगळं ऐकतील, ही जी अपेक्षा मुळात असते ही चुकीची असते. आणि ते जर सगळं ऐकत असतील, तर याचा अर्थ तुम्ही खूप जास्त त्यांना प्रेशराईज करताय, की हे असंच वागलं पाहिजे, तसंच वागलं पाहिजे. तर ती लहान मुलं असतात, ती त्यांना मनात येईल त्याप्रमाणे ते वागणार. पण ते आपण हाताळतो कसं, हे सर्वात महत्वाचं असतं. आणि ते जर तुम्ही प्रेमाने हाताळलत किंवा योग्य वेळी ठीक आहे, आता जर तो मुलगा आदळआपट करतोय, थोडा वेळ दुर्लक्ष केलं, थोड्या वेळाने जवळ घेतलत. एक 5 मिनिटांचं वादळ असतं ते. ते तसंच शमून जातं. पण आपल्याला तेवढा धीर धरवत नाही. आपण चिड करतो. तो ओरडायला लागला, की आपण आवाज चढवतो. तर आपल्याला त्याच्या गोंधळात अजून गोंधळ वाढवायचा नाहीये. त्याला आपण कसे शांत राहतो हे आपल्याला दाखवून द्यायचं असतं आणि त्याप्रमाणे ते मूल शिकत असतं, की आपली आई आपण किती आरडाओरडा केला तरी शांतपणे आपल्याला हाताळते. आरडाओरडा करत नाही, चिडचिड करत नाही. त्यातनं ते मूल शिकत असतं. तर ह्या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं आपण ह्या गोष्टींचं भान ठेवलं पाहिजे.